बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांनी ब्लॉगिंग आहे ते चालू केली आहे प्रॉपर. आणि पिल्लू आहे ती माझ्या फोनला लात मारते झोपलेली. आता उठून बसलाय. जस्ट दूध पिला. पिल्लू आमची सध्या काऊ मिल्क पिते. अगदी आवडीने पिते. फक्त एकच की रात्री ती झोपेत ना मधूनच उठते ना केव्हा केव्हा, मग तेव्हा तिला ते फीड करावं लागतं. मग तेव्हा तिला अमूलचं दूध द्या. का राग काढते सगळं बघा ओला केला तिने. तर तिला अमूलचं दूध द्यावं लागतं म्हणजे फॉर्मला मिल्क. कारण का ते गरम कधी करणार, देणार कधी. अरे कार्ड्सवरनं स्लिप झाले. कार्ड्सचं ना हेच पसरवून ठेवते पुऱ्या घरभर आणि चालताना मग त्याच्यावर पाय पडला की घसरते किंवा क्रोलिंग करताना घसरून जाते. कसं फेकते बघा. असंच तिचं चालू असतं. आणि जर आपण आवरलं की मग तिला राग येतो. जसं ती खेळते तिच्या पद्धतीने देते तिला खेळून आणि मग नंतर सगळं आवरून घेते. ते चालू आहे. आता तिला दूध दिलेलं एवढूसच पिली. एवढंसच. हे पण काऊ मिल्क आहे. आता ह्याचाच चिकू शेक करेल तिला. आता नाही, झोपून उठली की चिकू शेक करणार. तिला काय झालं काय माहिती. सगळं पसरवलं. ती डॉल कुठे गेली तुझी? ती डॉल आण पिल्लू. ती खेळते एकटी. ती बाबांच्या पाठी लागलेली. दीपक हल्ली म्हणजे दोन दिवस घरी होता. परत एक दिवस ऑफिसला गेला. परत घरी होता 2 दिवस. त्याच्यामुळे तिला ती सवय झालेली त्याची. सो आज पाठी लागलेली त्याच्या. कसं तरी चकावून गेला. आणि पिल्लूच्या बाबांनी बघा कसा कट मारलाय पिल्लूला. आता येऊन बसले पुढ्यात. आज मी भरपूर दिवसांनी जुना ड्रेस घातलाय. हा पिल्लू छोटी होती ना तेव्हा घालायची मी फिटिंग ड्रेस. सध्या डॉलनी खेळते. ते ह्या डॉलनी खेळते. तर तिला त्या डॉलमध्ये इंटरेस्ट जरा पण नाही. ते म्युझिक पण, त्या लाईट्स दिसत आहेत त्या, आणि त्याच्या खाली ते ब्लॅक कलरचे ते रोटेट होत आहेत ना चाकं. हां ती बघा. बस ते फिरतंय ना त्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे. बाकीच्या त्या पुऱ्या डॉलमध्ये तिला जरा पण इंटरेस्ट नाही. त्या लाईट्समध्ये आणि ते फिरतंय ना त्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे. असं आहे. म्हणजे फक्त सेल आणलेत ना आम्ही त्याच्यामध्ये, ते फक्त ते चाका फिरतात ना तिला त्याच्यात बोट टाकून फिरवायचे बस. बाकी काय नाही. त्याचा काहीच तो यूज नाही करत. तिला अशीच उलटी करून ती खेळत असते. असा पिल्लूचा आमच्या खेळ आहे. असेच ती खेळ खेळत असते. ते पियानो आहे पण नीट वाजत नाही. त्याच्या पाठीचे स्टिक्स आहेत, ते होल आहेत, ते स्क्रू आहेत, त्याच्यात तिला इंटरेस्ट आहे. म्हणजे असं नको त्या गोष्टीत तिला इंटरेस्ट येतोय सध्या. आणि आता तिचं खेळणं तसं चालू आहे. आता पटकन मी हे सगळे कार्ड्स आहेत ते भरून ठेवते. कारण का आता तिचं ऑलमोस्ट झोपायला आली आहे. ती सारखी आळस देते झोपेचा. आता पटकन एवढं भरते म्हणजे मला कचरा वगैरे काढून घेईल. पिल्लू झोपली की चहा वगैरे पियेल. आणि एक्सरसाइज पण करायची मला. पिल्लूला झोपवले. 6 वाजले. आता पहिलं मला चहा ठेवते आणि पिल्लूचे कपडे सुकत घालायचे. कपडे सुकत घातलेले, ब्लँकेट वगैरे सुकत घातलेले ते काढायचे. कारण का पावसाळा सुरू झाला ना की एवढ्या सगळ्या गोष्टी सुकणार नाहीत पटकन. सो आता पटकन चहा ठेवते. मला एकटीला चहा.
तर इथे मी पिल्लूचे कपडे सुकत घालत होती, धुतलेले कधीचे, पण मला टाईम नव्हता भेटत. सो आता टाईम भेटलाय, सो पहिले कपडे सुकत घालते. असंच होतं, मशीन लावली ना की पिल्लू उठली की जर जे काय कामं असतात ना ते अर्धीच राहतात, कुठलीही कामं कंप्लीट होत नाही. हे प्रत्येकाच्या बाबतीत होत असेलच, न्यू मॉम असतील त्यांच्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते, मी हे असं वॉर्डरोब छोटेसे ड्रॉवर्स घेतलेत मीशोवरून. सो मी कसे ऑर्गनाईज करते. वरच्या ह्याच्यामध्ये ना पिल्लूचे शूज आहेत, जुने पण आहेत, काही नवीन आहेत, डेली यूजचे आहेत आणि काही तिला होत नाहीत ते आहेत. ह्याच्यामध्ये रुमाल्स आणि तिच्या पॅन्टीज आहेत. पॅन्टीज अशा मी पाऊचमध्ये ठेवल्यात, म्हणजे जेणेकरून बाहेर वगैरे असं कुठे गेलो की घेतलं की झालं. हे सगळे तिचे टी शर्ट्स आहेत डेली वेअरचे. अजून भरपूर सारे आहेत, पण आता डेलीला सध्या हेच काढलेत. आणि हे सगळे लोअर आहेत, म्हणजे जॉगर्स वगैरे आहे, शॉर्ट्स पॅन्ट आहे, ट्राउझर आहे, स्लॅक्स आहेत. सो हे असं अरेंज करून ठेवलं आहे, म्हणजे भेटतं पण अगदी इझिली. हे असे बाहेर घालायला टी शर्ट्स आहेत, फ्रॉक आहे, शॉर्ट आहे, फुल स्लीव्सचे आहेत, शॉर्ट स्लीव्सचे आहेत, असे सगळं मी अरेंज करून ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये ह्यांना काय बोलतात, युरिन शीट बोलू शकतो आपण, ते आहे बेडवर टाकायचं आहे. आणि छोटंसं दुपटं पण ठेवलेलं आहे ह्याच्यात. आणि खालच्या ह्याच्यामध्ये माझे स्लिंग्स ठेवले आहेत. स्लिंग्स भरपूर सारे आहेत, पण सध्या डेलीला ह्या यूज करते मोठ्या, कारण का कुठे गेलो ना की त्या बऱ्या पडतात. सो असं काहीतरी मी अरेंज केलेलं आहे सगळं. आणि ह्याच्यात अर्धे कपडे ठेवलेले आहेत, ह्याच्यात न्यू असे कपडे ठेवलेले आहेत मी. तर आमच्या पिल्लू मॅडम आहेत त्या उठल्यात. काहीच नाही झालं माझं, फक्त चहा पिली आणि पिल्लू तितक्यात उठून बसली. मग धावत आली, चहा इथेच पिली आणि पिल्लू आता माझ्या तोंडात बोट घालते. स्वतःच्या घातल्यानंच आहे, आता माझ्या पण तोंडात तिचा बोट घालते. आणि माझी केस बघा, गरमीमधून केसांचा लय वैताग येतो. आता पिल्लूला घेऊन सगळं आवरायचं आहे. काहीच केलं नाही आहे, काहीच. तर तिला घेऊन सगळं करायचं आहे, म्हणजे आज दमायला होईल. हिला पण दमवते, चांगलीच जमवते बोलीला. पाय बघा कुठे ठेवला नाही. तिथं चालू आहे. आता तिला शेक भरवते, चिकूचा शेक. चिकूचा शेक भरवते. पहिले बाहेरचे कपडे काढून घेते, तिला तर खाली बसवते, बाहेरचे कपडे काढते, पाणी मारते बाल्कनीत, कारण बाल्कनी धुतली नाही आहे. सो बाल्कनी धुवावी लागेल, ती धुते. कपडे काढून घेते बाहेरचे आणि गोधडी टाकलेली धुवायला, ती धुवायची आहे. ती आता काय धुणार मी, त्या पाण्यातून काढायचे, कारण का कुकी बसलेली त्याच्यावर आणि कुकीची केस लागलेत त्याला, कालच धुतलेली, त्याच्यामुळे ती धुवायची. आता जेव्हा आलो ना चाव बघा काय करते. तसे पाठ दाखवलं बघा मला. तिला केस लागतात ना म्हणून. परत बघते मला. बघितला राग असा नाक फुकता बघा मॅडमचा. गुंडी कुच्ची येते आणि परत जाते. किती नौटंकी बघा. गुंजी कुच्ची. बेडरूम आवरून घेतलंय, कपडे वगैरे सुकले. आता स्टेप बाय स्टेप सगळं करावं लागेल पिल्लूला घेऊन. पिल्लूचा पण आता सेट करून ठेवले ते ब्लँकेट. नंतर इकडे कपडे पण सुकत घातले, इथलं पण सगळं क्लीन केलंय, फक्त कचरा काढायचा तर तो काढून घे. हे इथे काय ठेवते, इथे कुकी बसते आणि मग कधी चुकून तिच्यावर पाय वगैरे पडतो, मग हे इथे ठेवले सेफ्टीसाठी. पिल्लू आहे ती इथून उठत नाहीये. चल चिकू शेक करूया. चला उठ, हा उठ, चल इथे गरमी होते ना. चल आपण नंतर बाल्कनीत बसूया. चला. पर्यंत 7 होऊनच गेले, म्हणजे अजून माझं काहीच झालं नाही. अजून किचन आणि हॉल बाकी आहे. आता किचनची भांडी वगैरे लावून घेते. त्या ट्रॉल्या ओपन बंद कराव्या लागते, त्यामुळे पिल्लूला पण तिथे घेऊन जाऊ शकत नाही, कारण का मग तिला ना समजून जातं की कसं ओपन करायचं काय. तर तिला इथे लावून देते आणि पटकन क्विक चिकूचा ज्यूस करून देते. चिकूचा ज्यूस करते पटकन. म्हणजे तिला तिकडे घेऊन जाणं, कचरा पण नाही काढलेला आहे.
असा पोट टेकवला नाही बघा सोफाला. आता बघू ती इथे झोपत असली ना, झोपून बघितलं आणि तिने ना तर बेस्ट आहे. मे बी तिला मी झोपूनच असं बघायला देईल काहीतरी, ती झोपूनच बघून दे म्हणजे पटकन शेक केला ना की मग टेन्शन गेलं, मग तिला इथे झोप. आता पटकन क्विक मला आवरून दिलं आहे. आता पटकन आवरून घेते. भ्या भ्या करायच्या आधी मला आवरायला लागेल. आता काय करायला पटकन चिकूचं शेक करते. तिला भांडी येते तिला किचनमध्ये घेऊन घासून घेईल, म्हणजे माझं तेवढं काम रात्रीचं कमी होईल. कारण का आता ती लवकर उठली, सो ती हमखास किरकिर करणार. पटकन मी भाजी वगैरे काढून घेते, म्हणजे ही जी एक्स्ट्राची भांडी असतात ना चहाची वगैरे ती घासून घेईल. कुकर लावेल तेव्हा आणि तेवढं माझे कामं वाचतात. कुकरच्या डब्यातच असं करून ठेवते. असंच मी ठेवून देते. दीपक जाता पटपट भांडी लावून घेते आणि मग शेक करते. स्पीडली कामं करावी लागतात. कसा बनवते. चिकू घेतले 2, थोडेसे गुळ पावडर टाकले आणि दूध, काऊचं मिल्क आणि आता आहे ना ग्राइंड करून घेते. चिकूचं ज्यूस तयार झालं. स्मूथी बनवू शकता तुम्ही. आणि आता ते करता करता बघा काय झालं माझ्या हातातून. हे निघालं इथलं, हे निघालं, सगळं पडलं खाली. खरगटं पण पडलं, पिशवी पण पडली. आता ते नंतर करत बसेल. एक काम करायचं आणि तोपर्यंत दुसरं काम तयारच असतं आपल्याकडे. लहान बाळ असलं की आता पटकन तिला हे भरवून घेते. लुला भरवला, शेक खाऊन झालं, शेक सगळं खाल्लं तिने. आणि बाहेर कसं पिंक बघा कसं झालं, पिंकिश 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 झालं आज. पिल्लू आमचे कार्ड सोबत खेळते तिच्या. कुठे जायचं आहे? खाली जाऊया. हा खाली जाऊया. कुठे जायचं आहे? खाली जायचं. चला आम्ही पटकन हिला ना एक राऊंड मारून येतो खाली. शुशू नाही झाली ना पण अजून
शुशू झाली असती तर डायपर नाही लावला असता, शुशू करून घे म्हणून खाली जाईल. झालं डोळ्यात जाईल ना ते. आता पिल्लूला स्लीव्स बघा कुठे, पिल्लूला घेऊन जाते किचन मध्ये आणि कुकीचं कुकर लावायचं. पिल्लूला पण काय करू, बीट टाकून डाळचं करते सूप. तिकडे नाही जायचं. कुठे जायचंय? आपण पटकन कुकर लावून खाली जाऊया. तू शुशू करतो पर्यंत. शू केला ना की खाली जायचं. कशी जीभ हालते. नग बघा कसा लावून घेतला हनवटीला. कोण आहे? कोण आहे ती? समायरा म्हणजे पिल्लू दुल्लू. किचन आवरून झालंय. दोघींचा कुकर लावलाय. पिल्लूला केलाय मटार राईस. कुकीचं काय नॉर्मल ॲज युजल चिकन राईस. 8 वाजलेत. आता जेवण झालं की दोघींना भरवेल. कुकीला देईल, तिला थोडं 9:30-10ला भरवेल. मी जेवेल. पिल्लू खेळते. पाणी आणलंय, पाणी पिते आणि बसते जरा. आणि ब्लॉग एडिट करायचा आहे, थंबनेल बनवायचा आहे, जो पोस्ट होईल 8:30-8 वाजता पोस्ट होईल. तुम्ही जर बघितला नसेल तर ते नक्की बघा. चल की पण आम्ही लोळतोय. पिल्लू इथे आहे, इथे आहे. आणि आता वाजले 9:15. आता दोघींना देते जेवायला. तुम्हाला मी दाखवते मी काय केलंय पिल्लूला. आणि कुकीला थोडं नॉर्मल चिकन राईसच आहे. पिल्लूला केलाय मटन राईस. बघा कुठपर्यंत पाय पोचतायत तिथे बघा. एवढी मस्ती करते ना ती, काय सांगू तुम्हाला. जाम हल्ली तर जाम म्हणजे ओव्हर लिमिटेड मस्ती चालू आहे तिची. लिटरली आम्ही दमतो पण ती नाही जमत. सगळ्यांमध्ये असंच असतं. आता ती तिकडे आहे, तिकडून धावत येईल, तिकडे येते, तिथून धावत येते आणि माझ्या पोटावरच उडी मारते. बघा गेली तिकडे. भूक नाही लागली? भूक नाही लागली? भूक नाही लागली? भूक नाही लागली? कुठे चालला? कुठे चालला? काय हवे? हा बस खाली. काय हवे तिला काय माहिती. किती किती डॅमेज आहे तिची खेळणी आहेत तिथे. म्हणून मी मला बाजूला व्हायला सांगते ती. आणि मी होत नाही ना तर माझी केस ओढते ती. किती आगाऊ आहे बघा ही पोरगी. वाटते शांत आहे, शांत आहे. पक्की पक्की मस्ती खोल आहे. मस्ती पसारा तर बघा पिल्लूचा. आणि आता ती मला बघून ती येणार आहे. घेऊनच जाते. चल मला माहिती आहे तू माझ्यासोबतच येणार. चल तुझ्या मम्मम दाखवायच्या सगळ्यांना. ते हे ड्रॉवर्स उघडते आणि तिच्या तोंडावरच लागणार आहेत ते. मला ना इथे लावायला घ्यावंच लागेल. असं ते येतं ना, ते घ्यावंच लागेल. कारण का त्याशिवाय काही हेच पर्यायच नाही आहे. ते काही करून लवकरात लवकर मला ऑर्डर करावंच लागेल आता. कारण की मी जेव्हा किचनमध्ये येते ना, ही येते आणि हे ओपन करते आणि हे ना तिच्या हाईट एवढं आहे. त्यामुळे ते लागण्याचे चान्सेस खूप सारे आहेत. त्याच्यामुळे ते घेतलंच पाहिजे. आता दीपक जवळ उद्या बोलेल त्याबद्दल. आणि ही आहे मटार खिचडी. आता तुम्हाला प्रॉपर दाखवता येत नाही कारण का ही मला नाचवते. पिल्लू ते लागेल डोक्याला, डोक्याला लागेल ते. सोड सोड. हाय ही पोरगी. आमचं किचनचं आवरून झालंय. दाखवते तुम्हाला. हां पिल्लूच्या दूध ठेवलंय. क्लीन झालंय. बॉटल धुवायची
गरम आहे. पिल्लूचे दुधू आहे इथे आणि पिल्लू माझ्याकडे आहे. पिल्लू माझ्या कमरेवर बसले, कमरेवर. सो हाय ग, पिल्लूच्या आमच्या कसरत चालू. हळूहळू बघ, पडशील अशी. धावायची जरूर, उगाच धावते ही ना. बघा कशी धावते, उगाच धावते. चल तू हातच पकड बाबा माझा. चल, धावते आणि आता आपटली जोरात. सो चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता काय तिला खेळवणार, ती काय तिचं चालू आहे चालणं. उगाच कॅमेरा सारखा रोटेट होत असेल कारण का ती चालते ना, मग मला फोन ना चेंज करा. आणि ती धावते, तिला वाटतं कुकी पकडायला येते, त्याच्यामुळे ती धावते. आणि कुकी आहे झोपलेली तिकडे, तुम्हाला पाय दिसत असतील कुकीचे. सो आमचं हे असंच चालू राहील अगदी 12 वाजेपर्यंत. 12ला झोपवणार आहे. लवकर झोपवलं तर आमचं पोरगं लवकर उठतं. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टर्न बघा कसा घेते. हे स्किप करा. पिल्लूचा आमच्या शोल्डर खाली आलाय तो, कारण का तिथून येतोय, ती चालते ना, त्याच्यामुळे ते स्किप करा तेवढा. कारण का मी तिला टच केलं ना की तिचा बॅलन्स इम्बॅलन्स होतो, त्याच्यामुळे मी तिला तिच्या ह्याच्यावर सोडून दिलंय. तिची ती खेळते, तिची ती दमते. कसं चालतंय बघा. इथे लावायचंय मला काहीतरी, तिथे पण लावायचंय कारण का डोकं आपटेल, भीती वाटते मला. म्हणा चालताना मुलं पडतात, पण कशाला उगाच. आपण पाठी फिरू शकतो, केअर करू शकतो तेवढी. कशाला पाडा, कशाला इजा पोचवा. सो चला आत्ता बाय बाय. पिल्लू आमची चालते. अगं बाई हळू ग पोरी.